कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आलेले आणि ज्यांच्या पुढाकाराने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची संपूर्ण संपर्क दौरा ज्यांनी करण्याचा निर्णय घेऊन आज मराठवाड्यातली पहिली सुरुवात ही जालन्यापासून केली ते आपल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या आदरणीय रोहिणीताई खडसे, आमचे सगळे मित्र परिवार संजय वागचौरेजी, चंद्रकांत दानवेजी, निसार देशमुखजी, बबलू चौधरीजी, बाळासाहेब वाकोळणीकर, मनोज काका मरकड, सुरेखाताई लहाने, शेख फारूक, संजय काळबांडे, कपिल आकात, सतीश भाऊ टोपे, जगन्नाथ काकडे, इक्बाल पाशा, अर्जुनराव घोंगडे, पंकज नाना, राम सावंत, कल्याणराव सपाटे, मुन्ना दायमा, सुरेश खंडागळे, सुदामराव शिंदे, सोपान पाडमुख, गोविंद राठोड, समद बागवान, भाऊसाहेब कनके, समाधान कळम, रामधन कळम, अमोल लहाने, दिलीप भुतेकर, भरत कदम, राजेंद्र जाधव, नंदुभैया जांगडे, राम शिरसाट, राजू अण्णा कोल्हे, राजेंद्र जाधव, कैलास मगरे, काशीनाथराव मते, सपकाळजी, अफरोज पठाणजी, कैलास जिगेजी, बरेच मान्यवर आहेत, आमचे मार्केटचे सभापती तात्यासाहेब चिमणे, आत्ताच परतूरून आलेले काळे, सगळ्यांची नावं घेता येतील पण सर्व आज राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे उपस्थित सगळे फ्रंटल सेलचे अध्यक्ष उपस्थित आहेत, सगळे तालुका अध्यक्ष आहेत, सगळी कार्यकारिणी आहे, सर्व सहकारी संस्थेतले सुद्धा काम करणारे पदाधिकारी आहेत, असे सगळेच मान्यवर जिल्ह्याभरातून आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण खरं तर खूप अल्प सूचनेवरून म्हणजे शशिकांतजी 2च दिवसापूर्वी तुमचा कार्यक्रम आला आणि 2 दिवसापूर्वी कार्यक्रम आल्यानंतर आम्ही एक बैठक घेतली आणि नियोजन केलं की बाबा आपल्याला प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात येत आहेत आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा येत असल्यामुळे आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी यावं आणि आज तुम्ही सगळे खूप मोठ्या संख्येने आलेत. मी तुमच्या सगळ्यांचं अगदी या मंडपात बसलेले, या मंडपात बसलेले, त्या मंडपात बसलेले सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि मनापासून धन्यवाद देतो. बरेचसे लोक झाडाखाली सुद्धा बसलेत, काही पलीकडच्या झाडाखाली बसलेत. आपल्याला असं वाटतं की आता हे कार्यालय किंवा अशा पद्धतीचं कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुरणार नाही. पटेल जी यहां पर भी बहुत बैठे हुए, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना सगळ्यात पहिलं तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी शशिकांतजींचं स्वागत करतो. शशिकांत शिंदे साहेब आणि आम्ही एकत्र 99च्या बॅचचे आमदार आहोत, बरोबर ना, पहिल्यांदा. आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यातला हा जावळीचा वाघ आहे आमचा. तुम्हाला माहिती असेल शरद पवार आपल्या जावळी किंवा सातारा जिल्हा हा सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे जावळी खोरं त्यातून येणारे हे शशिकांत शिंदे साहेब. आम्ही जे काही 25-30 वर्षापासूनचा आमचा एकत्र प्रवास जो आहे
त्यामध्ये मी एक पाहिलं त्यांच्या गुणवैशिष्ट्य की लढण्याची या व्यक्तीमध्ये फार वृत्ती आहे, लढवय्या नेता म्हणून त्यांचं नाव लौकिक. आणि त्यामुळं विधान परिषदेवर ते आज काम करतायत. या निमित्ताने खर तर लोकसभेला आम्ही त्यांच्या प्रचाराला गेलो होतो आणि एवढी भव्य दिव्य सभा होती, सांगता समारंभ होता, अनेक सभा सुद्धा आम्ही त्यांच्या घेतल्या होत्या. पण तुतारी आणि पिपाणीचं अगदी पहिलंच निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त मतं कशाला गेले? पिपाणीला. आणि लोकसभेला 30-35 हजारांनी त्यांचा पराभव झाला. ज्यावेळी आपल्या 9 जागा निवडून आल्या, 8 जागा, ही एक जागा कमी फरकांनी आणि या कारणांनी पडलेली जागा. आणि ती परिस्थिती त्याच्यानंतर 6 महिन्यांनी झालेल्या आपल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. शेवटी लोक शिक्षित नसतात, घाई गडबड असते आणि बऱ्याचदा दडपण पण असतं साधारण माणसावर. आणि त्यामुळं जे ओळखीचं पटकन दिसणारं चिन्ह असेल मतदान करतात आणि निघून जातात. आणि त्यामुळं एक मी सांगेल की ते जिल्हा राष्ट्रवादीचेही अध्यक्ष होते साताऱ्याचे, पाटबंधारे खात्याचे मंत्री सुद्धा त्यांनी आमच्या बरोबरच आपण काम केलेलं आहे. आणि त्यामुळं अनुभवी आणि लढवय्या नेता म्हणून त्यांचा एक चांगला परिचय. कामगारांचे नेते म्हणून सुद्धा त्यांचा एक वेगळा परिचय. आणि त्यामुळं त्या ठिकाणी मार्केट कमिटी, मुंबई ही सगळ्यात मोठी मार्केट कमिटी, त्या ठिकाणचा कामाचा अनुभव आहे. असा अनेक पद्धतीनं सामाजिक, संघटनात्मक, राजकीय क्षेत्रात काम करणारं नेतृत्व आहे. आणि पवार साहेबांनी त्यांच्यावर जो काही आता विश्वास टाकून आपल्या सगळ्यांना राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्याची संधी दिली, मला विश्वास आहे की त्या पदाला न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नक्की होईल. आणि तशी सदिच्छा आपल्या जालना जिल्ह्याच्या वतीनं आपण त्यांना 100% देऊ, हा विश्वास मला या निमित्ताने आपल्या वतीनं त्यांना द्यायचा. आता सदिच्छा द्यायची म्हणजे काय करायचं? तर त्यांच्या कार्याला, त्यांच्या मेहनतीला यश मिळालं पाहिजे. ही सदिच्छा खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून सगळ्यांचं जे मत होतं की बाबांनो, आपण सगळ्यांनी संघटना मजबूत केली पाहिजे. एका संघटनेच्या अध्यक्षाला काय पाहिजे तुमच्याकडून? तर तुम्ही सगळे संघटित झालेले पाहिजे. तुम्ही सगळे एकोप्याने राहिले पाहिजे. तुमचा सगळ्यांचा परस्पराशी चांगला समन्वय असला पाहिजे. आणि तुमचा समन्वय खाली तुमचे काम करणाऱ्या तुमच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी, जनतेशी सुद्धा असला पाहिजे. एक चांगला संवाद, चर्चा, सुखदुःख हे वाटून घेण्याची वृत्ती हे असायला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की संवाद असणं, समन्वय असणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून आणि चांगलं संघटन बांधणं हे त्यांना खऱ्या अर्थाने अपेक्षित. आणि ते करण्याची अपेक्षा घेऊन ते आज या ठिकाणी आपल्याकडे आले. ज्या पक्षामध्ये मजबूत संघटन आहे, ज्या पक्षामध्ये तरुणाई खूप मोठ्या पद्धतीने आलेली आहे, ज्या पक्षामध्ये महिलांचा सन्मान आणि एक खूप मोठ्या पद्धतीने साथ मिळते, ज्या पक्षामध्ये शेतकरी, शेतमजूर, दीनदलित यांची नाळ जुडलेला पक्ष आहे, अशा पक्षाला निश्चित प्रकारे मरण नसतं.
आणि म्हणून आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की मित्रांनो, आपण सगळ्यांनी, दिवस कठीण होते, ही अपेक्षा नव्हती. शशिकांतजी, मला तुम्ही सांगा की या ठिकाणी मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 खासदार निवडून आले, इंडिया आघाडी 7. आणि असं असताना विधानसभेमध्ये वेगळं चित्र निर्माण होईल 4-5 महिन्यांनी, असं कधी कुणी विचार सुद्धा केलेला नसेल. पण घडलंय. त्याच्या सखोलात जाऊन काय जर चुका असतील तर दुरुस्त करू. एक सामाजिक स्वास्थ्य जे थोडंफार बिघडण्याचं काम होतंय ते दुरुस्त करण्याचं काम केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी, आपण एका ईश्वराचे लेकर आहोत आणि सर्वांनी माणुसकी, मानवतेच्या धर्माला धरून काम केलं पाहिजे. त्याच्याबद्दल कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही. ज्या सगळ्या समाज सुधारकांनी समतेचा विचार दिलेला आहे, तो समता, सामाजिक समता, जात, धर्म, पंथ, भाषा कुठल्याच बाबतीत भेदभाव न करता सगळ्यांनी एकोप्याने काम करणं ही सगळ्यात महत्वाची काळाची गरज आहे आणि ती आपण सगळ्यांनी मजबूतीने सांभाळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं या विचाराला धरून आपण काम करूया. शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा कणा आहे समाजाचा. आदरणीय शरद पवार साहेब यांची जर चित्र आपण डोळ्यासमोर उभा केलं तर सगळ्यात महत्वाचा गुण जर त्यांचा कुठला असेल तर ते कुठल्या संकटाला घाबरत नाहीत असा व्यक्ती जर या देशात कोण असेल तर ते शरद पवार. कशाला घाबरत नाही, न घाबरणारा व्यक्ती शरद पवार. किती मोठं डोंगरा एवढं संकट येऊ द्या, त्या संकटाला स्वतःच्या छातीचा कोट करून उभा राहणारा व्यक्ती म्हणजे शरद पवार. आणि त्यामुळं एक जबरदस्त धैर्यवान असलेला माणूस आणि त्याचे अनुयायी जर आपण असो, मला असं म्हणायचं की पूजा कुणाची होती? पूजा त्याच व्यक्तीची होती जो धैर्यवाने, जो शौर्यवाने, जो लढवय्या आहे. आणि त्यामुळं समाजामध्ये सन्मान हा त्याच व्यक्तीला मिळतो जो लढवय्यानी काम करतो. आता घाबरणाऱ्या व्यक्तीचं, कुठल्याही संकटात घाबरणारा व्यक्ती हा काही चांगला पुरुषार्थ असलेला नसतो. त्यामुळे इथून, या मेळाव्यातून, या कार्यकर्त्याच्या मेळाव्यातून काय घेऊन जायचं तर आपण एकोप्याने राहायचं, आपण लढवय्या वृत्ती ठेवायची, आपण शौर्य आणि धैर्य ह्या गुणांचं संवर्धन करायचं, जपायचं, कशालाही संकटाला घाबरायचं नाही. आणि एक चांगल्या पद्धतीनं गोरगरीब दीनदलितांची संवाद साधून एक चांगला समन्वय करून उद्याचं समाजकारण, राजकारण आपल्याला मजबूत त्या ठिकाणी केलं पाहिजे. अहो, ज्या लाडक्या बहिणीचं बोलतात त्यांनी कधी सन्मान केला का? कोणत्या महिलांच्या बाबतीतलं धोरण राबलं? आता इथं आमच्या ताईंनी भाषण केलं, रोहिणीताईंनी. जे जे काही महिलांना आज मिळालेलं आहे, महिलांना शिक्षण मोफत, महिलांना राजकारणात आरक्षण, जे सरपंच पाहतो आपण, ज्या जिल्हा परिषद सदस्य पाहतो, सभापती पाहतो, सहकारात पाहतो, सगळ्यांचं कायदेशीर धोरण जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं. आणि एवढंच नाही, अगदी तिला आर्थिक बळ मिळालं पाहिजे म्हणून वडिलांच्या हिश्श्यात आणि नवऱ्याच्या हिश्श्यात सुद्धा 50-50% जागा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं. सांगायचा मुद्दा असा आहे की कथनी आणि करणीत फरक नसतो. आर्थिक बळ मिळालं तर समाज सुद्धा आमच्या महिला भगिनींचा सन्मान करेल. 50% आबादी असलेला हा समाजातला महत्वाचा घटक, ज्या देशामध्ये महिलाचा सन्मान केला जात नाही तो देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही.
असा 100% विचार असणारे नेते कोण, तर ते आदरणीय शरद पवार साहेब. आणि म्हणून आज अनेक चांगले धोरणं राबवले, पण आपल्या भागात किंवा आपल्या राज्यात छोटीशी आत्ता बहिणी लाडक्या झाल्यात सध्याच्या सरकारच्या, आत्ता अलीकडे झाल्या. आता त्या लाडक्या होत्या त्या फक्त मला तर वाटतं निवडणुकीपुरतच होत्या. तुम्ही बघा आता किती बदल झालाय. लाडक्या बहिणींचा आता जसं सांगितलं खूप मोठ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने त्यांची संख्या कमी करण्याचं काम होत आहे. पूर्वी ज्या पद्धतीनं सरसकट होण्याचं काम होतं आता तसं नाही. छोट्यातल्या छोट्या योजनेचा लाभ घेणार असेल तरी त्या बहिणीला वगळलंय. त्यामुळे बहिणींच्या बाबतीत तसंच चाललंय. मधल्या काळात नोकऱ्या देण्याचं काम झालं, लाडका भाऊ आला होता. आम्हालाही शिक्षण संस्था बँका कुठेही असलं ज्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरा आणि आम्ही पगार देऊ. 10,000 रुपये का होत नाही. फक्त निवडणुकीच्या 5-6 महिन्यापुरतं राहिलं, परत आता रद्द करून टाक. सगळं निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना आखल्या. लोक तात्पुरत्या आमिषाला बळी पडले आणि आज आपल्या अनेक गोष्टींमध्ये लक्ष नाही. लाडका भाऊ गेला, लाडकी बहीण गेली आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं जे आपले सगळ्यांचे शेतकरी किसान सेलचे अध्यक्ष आहेत काकडे, त्यांनी जसं भाषण केलं जगन्नाथनी, ते सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही आम्ही सगळेजण शेतकरी आहेत. आज सगळ्यात महत्वाचं गावात तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये पंचनाम्यांचा जो काही प्रकार चाललाय तो सगळा चेहरे बघून चाललाय. मला आठवतंय आम्ही मंत्री असताना सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमध्ये सरसकट पंचनामे करून अनुदान देण्याची विषय होता की नाही, सरसकट सततच्या पावसाचं. पण आता पंचनामे असे केले जात आहेत की एका राजेश टोपेच्या शेतात 5-6 एकर जर शेती असेल तर त्याच्या अर्धा गुंठा जर का थोडं पाणी साठलं असेल आणि शेती खराब झाली असेल तेवढ्यापुरतीच पंचनामा केला जातो. त्यामुळे सरसकट पंचनामे व्हायला पाहिजेत, अनुदान मिळालं पाहिजे. 2022-23चा विमा अजून मिळत नाहीये, तो विमा मिळाला पाहिजे. रोजगार हमी योजनेचं काम मी म्हणतो इथं बसलेल्या प्रत्येकाच्या गावात झालंय, बरोबर की नाही. वर टक्केवारी देऊन लोकांनी कर्ज काढून पैसे आणले, मंजूर काम आणलं आणि आज जवळजवळ कर्ज काढून ते काम पूर्ण केलं. पण ते काम पूर्ण झाल्यानंतर अजूनही त्याला पैसे मिळत नाही. वर्ष झाले लोक कर्जाच्या खाईत आहेत. सध्या मीटर चालू आहे कर्जाचं, कार्यकर्त्यांनी काम करून टाकलंय पण त्याला मात्र शासन पैसे देत नाही. त्यामुळे रोजगार हमी योजनेचे कामांच्या पैसे मिळत नाहीयेत. लिंकिंगच्या बाबतीतले प्रश्न आता जसं सांगितलं, जबरदस्तीनं लिंकिंग मध्ये तुम्हाला शेतीला लागणारी अनेक औषधं आणि काही गोष्टी खरेदी कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मुळावर आलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्या विरुद्ध लढण्याचं काम जे पवार साहेबांनी उभ्या आयुष्यात केलं. आपण जर पवार साहेबांचे विचाराचे पायीक आहोत तर या शेतकरी बळीराजासाठी जो अन्नदाता आहे, तो लाखोचा पोशिंदा आहे, त्याच्यासाठी त्याच्या हक्कासाठी लढण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. हा महत्वाचा मनामध्ये खुणगाड बांधून उठायचा. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या संबंधित आहेत की ज्याचं निवेदन आपण मोर्चा काढून खऱ्या अर्थाने कलेक्टर ऑफिसला जाणार होतो, विचारतोच होता. पण अलीकडच्या काळात परवानग्या लवकर दिल्या जात नाहीत. म्हणून मग कलेक्टर मॅडमला विचारून आम्ही ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीत आपण 5-7 लोक जाऊन त्या ठिकाणी निवेदन देऊ. पण ते तुमच्या सगळ्यांचं म्हणणं जे आहे ते त्याच्यात अंतर्भूत केलंय आणि ते निवेदन शिंदे साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपण देणार आहोत. पण याच मुद्द्यावर एक मोठा मोर्चा, महामोर्चा कुठं काढत आहोत आपण, तर ते नाशिकला काढत आहोत
आणि नाशिकला 15 तारखेला जमेल तेवढ्या कार्यकर्त्यांनी जरूर यावं, हे आव्हान सुद्धा मी शशिकांतजींच्या वतीनं माझ्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करू इच्छितो. कुठेतरी एका महाराष्ट्राच्या भागात करायचं होतं. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरला करावं असंही ठरलं होतं 17 तारखेला. पण मग पवार साहेबांचं म्हणणं होतं की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे आणि मग शशिकांतजी म्हटले नाही, मग आपण नाशिकला करू. सांगण्याचा मतिदार्थ असा आहे की जो काही निकाल लागला असेल त्या निकालावर रडत न बसता आपण लढणारे लोक आहोत, आपण सामान्य माणसासाठी कष्ट घेणारे लोक आहोत. आपलं राजकारण आणि समाजकारणाचं मुख्य ब्रीदवाक्य जर पक्षाचं आणि आपलं कोणाचं काय असेल तर 80% समाजकारणाचं आहे. आणि त्यामुळं 80% समाजकारण 20% राजकारणाच्या या विचारात आपल्याला समाजकार्य करायचंय. आणि आज आमचा शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, त्याला न्याय देण्याचं काम आपल्याला या सगळ्या मार्गाने करायचं. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी लोकशाहीमध्ये बळ लागतं, डोके लागतात. डोके म्हणजे लोकसंख्या लागती आणि ती आपल्याला कमवायची. गावागावात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या. तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून 73वी 74वी जी घटना दुरुस्ती झाली आहे त्याच्यामध्ये प्रचंड अधिकार खालच्या स्तरावर झालेले मिळालेले. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना जर खऱ्या अर्थाने अजूनही सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर या सगळ्या संस्थेमध्ये आपल्या सगळ्यांचं वर्चस्व असणं ही काळाची गरज. आणि त्यासाठी संघटन बांधा, युवकांची मोठी फळी तयार करा. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं गावागावात युवकाचं संघटन बांधण्याचं काम करायचं. तालुक्यामध्ये बसून आपण संघटनेमध्ये योग्य फेरबदल करण्याचं काम सुद्धा सगळ्यांना विश्वासात घेऊन करू. पण वेळ देणारे, लढणारे, अशा वृत्तीनं चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनातूनचे युवा कार्यकर्ते आपल्याला निवडायचे. नवीन कार्यकर्त्याला वाव द्यायचा, त्यांचा उत्साह, नवीन तंत्रज्ञान, त्यांचं असलेलं नवीन कल्पना, या सगळ्यांना संधी देण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात चांगलं संघटन बांधू आणि त्यातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं यश मिळालं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून मित्रांनो, बोलावं तेवढं काम खरं तर कमी आहे. म्हणून मी फार अधिक बोलेल अशातला भाग नाहीये. पण शशिकांतजी हे पहिल्यांदाच आपल्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे त्यांनी जरूर आपल्याशी संवाद साधावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करावं. म्हणून मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगेन की जे जे काही तुमच्यावर अडीअडचण येईल, तुमच्या सगळ्या अडीअडचणीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कुठेही त्याच्यामध्ये तुम्ही अडचणीत येतात आम्ही बघ्याची भूमिका घेऊ अशातला भाग होणार नाही. आपण छोट्या मोठ्या धमक्यांना, छोट्या मोठ्या गोष्टींना कृपया घाबरत जाऊ नका. ही संतांची भूमी आहे. पण संतांमध्ये तुकोबा महाराजांनी सुद्धा सांगितलंय. काय सांगितलं तुकोबारायांनी? भले तर देऊ कासेची लंगोटी. भले तर म्हणजे भल्या माणसांसाठी, कासेची लंगोटी म्हणजे आम्ही सर्वस्व देऊ चांगल्या माणसाला, पण नाठाळाच्या माथी हानू काठी. हे मी नाही म्हणत, संत तुकाराम महाराज सांगतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात. आणि त्यामुळे आपली विचारधारा बदला. आपल्याला अन्याय झाल्यावर तो अन्याय सहन झाला नाही पाहिजे. काय पैसे वर घेऊन जायचे नाहीत गाठोडं बांधून. तशी जर का गाठोडं बांधून घेऊन जाण्याची वृत्ती असती तर अनेक गोष्टी झाल्या असत्या. माझं म्हणणं आहे की अन्याय, अत्याचार आणि अशा भ्याड गोष्टींना भीक घालत जाऊ नका. संघटितपणे आपण जर लोकशक्ती, जनशक्ती तयार केली ना तर कोण माईचा लाल असा नाही की जो आपल्या
केसाला सुद्धा धक्का लावू शकेल. गरज आहे आपली संघटन शक्ती चांगली पाहिजे. आपली संघटन शक्ती मजबूत करा गावागावात. कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नसते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम. लोकशाहीमध्ये जनशक्तीला फार महत्व. जे जे आंदोलन ज्या ज्या गोष्टी होत आहेत जनशक्तीच्या भरोश्यावर होतात. आणि त्यामुळे लोक ज्याच्या पाठीमागे लोकशाहीमध्ये त्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही. आणि त्यामुळे थोडस मान अपमान, मला खुर्चीच नाही दिली, मला पुढंच नाही बसवलं, माझं नावच नाही घेतलं, मला रामरामच नाही केला, मला बघितलंच नाही, तर त्याच्यातून तरी बाहेर या. त्याच्यातून बाहेर या. त्या मानसिकतेतून बुरसटलेल्या बाहेर या. ह्याच्यात काही पडलेलं नसतं. इथं बसलेले सगळे प्रेम, इथं बसलेले आमच्यासारख्यांना सुद्धा सगळ्यांवर प्रेम करणारा राजेशभाई आहे. असा कधीच दुस्वास करणारा माणूस नाही. छोट्या छोट्या गोष्टीत जर राजेशभाईची तुलना तुम्ही करत बसला कसं काय चालायचं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो ना, तसं राजेशभाईला सुद्धा फार फार तरुणपणापासून वयाच्या 22-23व्या वर्षापासून तुम्ही मला पाहता. त्यामुळे आम्ही जातीवादी आहोत का हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो का नाही हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही गोरगरीब, शेतकरी, दीनदलित, महिला, तरुण सगळ्यांना कशा पद्धतीने वर्तणूक करतो हेही तुम्हाला माहिती. त्यामुळे एका चांगल्या संस्कारात आपण, चांगल्या कार्यासाठी आपण या राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे राजकारण कशासाठी तर समाजाच्या सेवेसाठी. हाच विचार कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे. त्यामुळे समाजाच्या सेवेसाठीच आपलं राजकारण असलं पाहिजे या विचाराने काम करत आलेलो आहोत. या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम मजबूतीनं तुम्हाला आम्हाला करायचं. त्यामुळे खूप अधिक बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांकडून खूप अपेक्षा करतो की आमचा स्वतःचा व्यक्ती स्वार्थ नाही, आमचं स्वतःचं व्यक्तिगत कुठलाच कुणाबद्दल हेवा आणि दावा नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचंय. त्यामुळे सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. या सगळ्या अडचणीच्या संकटाच्या काळात लढण्याची वृत्ती घेऊन आम्ही काम करतो आहोत. या सगळ्यामध्ये तुमची खंबीर पाठराखण असली तर हा राजेश भैया कशालाच घाबरू शकत नाही. हा विश्वास पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा. आणि त्यामुळे मी पुढे राहणार आहे. आम्ही त्यातले नाहीये जे कोरोनाचे उदाहरणं वगैरे दिले त्याच्यात आम्ही सांगत होतो घरात बसा, पण तुम्ही निवडून दिलेला आमदार राजेश भैया हा राज्यात सगळीकडे फिरत होता, पण तुमच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून घरात बसतो. असं आम्ही जीवाला घाबरणारे लोक नाहीये. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं संधी मिळाल्यानंतर आपलं संकटात माणूस अजून निखरून दिसतो, त्याच्यातलं खरं स्वरूप बाहेर पडत असतं. त्याच पद्धतीनं सध्याचा जो काही आणलेलं संकट असेल, ओढवलेलं संकट असेल, त्याला आपण मजबूतीनं एकाच मंत्राने उत्तर देऊ शकतो. आणि ते मंत्र म्हणजे मजबूत संघटन करणं, एकोपा ठेवणं, एकमेकांमध्ये जबरदस्त समन्वय ठेवणं, लढवय्या बाणा ठेवणं आणि त्यातून चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाला न्याय देणं. या विचाराने आपण काम करूया असं माझं आपल्या या निमित्ताने मत आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा शशिकांतजींना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही सगळेजण एकत्र राहून येणाऱ्या सगळ्या निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा एकीनं काम करूया, चांगलं संघटन बांधूया आणि आपण जे राष्ट्रवादी काँग्रेसचं समाजकार्याचं धोरण आहे त्याला पुढे घेऊन जाऊया असा विश्वास देत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार मानतो आणि शशिकांतजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.